आदरणीय पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, ज्यावेळेस महापुराची अतिशय भयंकर परिस्थिती मराठवाड्यानं अनुभवली त्यावेळेस साहेब ती परिस्थिती बघण्यासाठी स्वतःहून या ठिकाणी आले होते आणि त्याच वेळेस आदरणीय उद्धवजींनी शब्द दिला होता की सरकारची मदत जाहीर झाल्याच्या नंतर सुद्धा मी तुमच्या भेटीला या ठिकाणी येणार आहे। आज त्याच भावनेतनं उद्धवजी या ठिकाणी तुमच्या आमच्या सगळ्याच्या समवेत तिथे उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे सरकारनं 31,800 कोटीच्या पॅकेजची घोषणा केली, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर आणि शेतकऱ्याच्या पदरात जर काय पडलंय हे जर बघितलं असेल आपण तर कुणाच्या खात्याला 500, कुणाच्या खात्याला 400, कुणाच्या खात्याला 1200 आणि काही शेतकऱ्याच्या खात्याला जर 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी चावा झालेला नाही आहे। सरकारनं सांगितलं की 30,000 रुपये विहीर बुजली तिथं आम्ही अनुदान देऊ, 1 पैसा जर जमा झाला का बुजलेल्या विहिरीचा? सरकारनं सांगितलं जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना आम्ही 3.5 लाख रुपयाची मदत करू। एक शेतकरी आहे का इथं ज्याला 3.5 लाख रुपये मिळालेत खरडून गेलेल्या जमिनीचे? 3 रुपये तरी मिळालेत का? आज ही दाहक आणि भीषण परिस्थिती आहे आणि त्याच्याच बाबतीत सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत। साहेब, मला एकच सांगायचंय की तुमच्या दौऱ्याच्या आधी काही पिलावळ मंडळी म्हणली की जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत म्हणून आपला दौरा चालू आहे। मला त्यांना एवढंच सांगायचंय की साहेब, ज्या वेळेस तुम्ही मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसलात त्याच दिवशी तुम्ही शेतकऱ्याची भावना लक्षात घेऊन शेतकऱ्यांना कर्ज माफी दिलेली आहे। आपण साहेब कुठल्या निवडणुकीची वाट बघितली नाही, पण हे सरकार, ज्या सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण सांगितलं गेलं, आनंदाचा शिधा सांगितलं गेलं, शेतकऱ्यांना सांगितलं गेलं की आम्ही खुर्चीवर बसता बसता तुमची कर्जमाफी करू, केली का हो सरकारनं? आता मला शेतकऱ्यांना विचारायचंय, निवडणुकीच्या पुढची दिवाळी झाली त्यावेळेस आनंदाचा शिधा मिळाला, आताच्या दिवाळीला मिळाला का हो? काय ना आनंदाचा शिधा, ना लाडक्या बहिणीची दुरावस्था आणि ना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती। आज हो का ही आज हीच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी साहेब आपल्यात आलेले आहेत आणि मी शेतकरी कोण बोलणार इथले शेतकरी श्री अनिलजी गोरे हे त्या ठिकाणी पहिल्यांदा बोलतील। दादा धन्यवाद। संकटाच्या काळामध्ये मी शेतकऱ्याच्या वतीनं खरं तर डॉक्टर चेतन बोराडे, ओम दादा, कैलास पाटील, मी शेतकऱ्याच्या वतीनं आपल्या मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो। संकटाच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीनं आम्हाला आमच्या घरापर्यंत सेवा दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्व टीमचं आभार व्यक्त करतो।